नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. आणि मी आहे RJ श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी RJ श्रद्धा. रसिक हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. शैलेश लेले सरांच्या पुढाकाराने फॉरेन लँग्वेज शिकवण्याचं तंत्र आपल्या सगळ्या शाळांमध्ये सुरू झालं आणि त्याचा अनेक विद्यार्थी, अनेक वयोगटातील व्यक्ती लाभ घेत आहेत. त्या संदर्भात आपण मागच्या भागात सुद्धा गप्पा मारल्या होत्या आणि आजच्या भागात ह्या विषयावरती गप्पा मारण्यासाठी माझ्यासोबत आहे रोशन प्रशाला सोलापूर या शाळेत इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असलेली दिव्या पुकाळे. तर आज मी तिच्याशी गप्पा मारणार आहे आणि नेमका फॉरेन लँग्वेज ती कशासाठी तिने शिकायला सुरुवात केली आणि त्याचा तिला पुढे काय उपयोग होणार आहे या विषयावरती आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी तिचं स्वागत करते. दिव्या, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. थँक्यू. तर जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही 10वीला आहात आणि सोलापूरहून तुम्ही आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहात. तर आता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला काहीच महिने शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही फॉरेन लँग्वेजसुद्धा शिकत आहात. तर जेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेतून असं कळलं की तुम्हाला फॉरेन लँग्वेज शिकण्याची संधी मिळते, तर त्यावेळेला तुमच्या मनात नेमक्या कोणत्या भावना होत्या? मला असं वाटत होतं की ते काय असणार, ते पूर्ण आपल्याला इंग्लिशमध्ये सांगणार का की मराठीमध्ये पण सांगणार. म्हणजे आनंदही झाला होता आणि तसेच भीतीही वाटत होती. बरं. आणि अतिशय माफक दरामध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे जे पण स्वतःच्या पायावर अजून उभे नाही आहेत, म्हणजे तुमच्यासारखे अजून शिक्षण घेत असलेले जे विद्यार्थी आहेत, तर यांच्या सगळ्यांसाठीच हे खूप उपयोगाचं आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, सगळ्यांसाठीच हे उपयोगाचं आहे. आणि तुम्ही जेव्हा शिकायला सुरुवात केली त्यावेळेला तुम्हाला काय काय चॅलेंजेसला फेस करावं लागलं? ते त्यांनी जे पहिल्यांदा सांगितले होते ते असं समजतच नव्हतं. पण त्यांनी नंतर परत त्याचं सारखं ट्रान्सलेशन करून सांगत होते. ते जे खूप बुकलेट्स पण होते, मी ते सुद्धा वाचले. ते सर्व वाचल्यावर मला ते हळूहळू पूर्ण समजू लागलं. आणि फॉरेन लँग्वेजमध्ये कुठल्या 2 भाषांचा समावेश आहे दिव्या? फ्रेंच ही भाषेचा समावेश आहे. अच्छा. आणि मग तुम्ही जर्मन आणि फ्रेंच असं दोन्ही शिकताय की फक्त फ्रेंच शिकताय? फक्त फ्रेंच. बरं. आणि आत्तापर्यंत तुम्हाला काही गोष्टी आवडल्या असतील किंवा काही सांगण्यासारख्या असतील तर ते सांगायला आवडेल का इथे? हो. ते आपण जेव्हा मैत्रांमध्ये बोलतो तेव्हा बायला कुकू असे म्हणतात आणि जेव्हा मोठ्यांशी आदराने बोलतो त्यांना सॅल्यूट म्हणजे नमस्ते असे म्हणतात. बायला चाव असे म्हणतात. मित्रांमध्ये नमस्तेला कुकू म्हणतात. असे बरेच काही वर्ड्स आहेत जे मी त्यांच्याकडून शिकले. तसेच सप्ताह के म्हणजे आठवड्यातले पूर्ण वार त्यांनी आम्हाला फ्रेंचमध्ये सांगितले आणि महिने पण त्यांनी आम्हाला फ्रेंचमध्ये सांगितले. हे सर्व त्यांनी आम्हाला सांगितलं. बरं. आणि तुम्ही किती लेव्हल पूर्ण केल्यात? मी आता फक्त फर्स्ट लेव्हल पूर्ण झाले माझं. बरं. आणि तुम्हाला किती लेव्हल पूर्ण करायचे आहेत? काय इच्छा आहे तुमची? मला सर्व लेव्हल पूर्ण करायचे आहेत. फक्त 10वीची परीक्षा झाली की मी पुढचं पण करेन. बरं. आणि हे तुम्ही शिकत असताना ज्यावेळेला तुमच्या घरच्यांना तुम्ही काही शब्द सांगत होतात, तर त्याच्यातून काही ह्युमर तयार झाला का कधी किंवा काही गमतीशीर घटना घडली का? तर तशी काही सांगावीशी वाटते का? हो. खूप गमतीशीर घटना घडल्या. मी घरच्यांना सांगायचे की असं मला हे शिकवतात. जेव्हा मी त्याचा उच्चार करून दाखवायचे तेव्हा ते खूप हसायचे. हे काय? ह्याचं काय होणार पुढे? असं ते बोलायचे. पण ह्याचा पुढे खूप उपयोग होईल असं मला वाटतं. पुढे मला जर कुठे जायची संधी मिळाली तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं ठरेल माझ्यासाठी. नक्कीच. बरं, आता 10वीच्या परीक्षेनंतर कुठली साईड घेण्याचा तुझा मानस आहे त्याबद्दल काय सांगशील? मला कॉमर्स घेईन. कॉमर्स नाही तर सायन्स. मला पोलीस होण्याची इच्छा आहे. बरं. फॉरेन लँग्वेज ज्या तू शिकतीये म्हणजे फ्रेंच लँग्वेज शिकतीये, तर त्याचा तुला पुढे जाऊन काय उपयोग होईल असं तुला वाटतंय? पुढे जाऊन कधी मला तिथे जायची संधी मिळाली तर मला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत त्यांच्याशी बोलायला. तर हे मी शिकलेलं असेल तर मी सहजरित्या बोलू शकेल. बरं, नक्कीच. तर हे ऑनलाईन ॲप्लिकेशन असल्यामुळे आपल्याला कुठे जाण्याची गरज नाहीये. बरोबर? आपल्याला आपल्या घरातून पण हे शिकता येतं. हो. मग हा कोर्स पूर्ण करत असताना तू वेळ कशी काय मॅनेज करत होती? तुझा 10वीचा अभ्यास आणि हे पण फॉरेन लँग्वेजचा पण कोर्स. मग ह्यासाठी तू कसा वेळ काढलास आणि कशा पद्धतीने ही पहिली लेव्हल जी आहे ही पूर्ण केली? मी 9वीच्या उन्हाळी सुट्टीमध्ये
मला एक महिना ते 1.5 महिना वेळ भेटला होता. हं. त्याच्यामध्ये मी 10वीचा अभ्यास करतच हा सुद्धा अभ्यास केलेला आहे. जून महिन्यात त्याची परीक्षा होते 8 तारखेला. हं. ती परीक्षा सुद्धा दिली. आणि तुला आता बरेच सगळेजण ऐकतायत, तुझ्या वयाचे असतील किंवा तुझ्यापेक्षा मोठ्या वयोगटातली लोकं. मग त्यांना तुला काही सल्ला द्यावासा वाटतो का? की हे ॲप्लिकेशन कसं उपयोगी पडेल किंवा हे तुम्ही शिका, ह्यासाठी तू त्यांना काय अपील करशील? त्यांनी पण शिकावं असं माझी इच्छा आहे. ते शिकून जरा त्याच्यापेक्षा वेगळं शिकण्यात खूप मजा असते. आपण सारखा असा अभ्यास करत असतो. आता माझ्या वयातले सारखा अभ्यास करतात. तोच सिलेबस तेच परत असतं. पण हं. हे जरा काहीतरी वेगळं आणि गमतीशीर असतं. हे सगळ्यांनी नक्कीच करावं असं मला वाटतं. बरं आता आपण म्हणतोय की फॉरेन लँग्वेजचा आपण उल्लेख करतो आहे, फ्रेंच भाषेचा. मग त्याची स्वतंत्र अशी लिपी आहे का? की आपण जसं देवनागरीमध्ये लिहितो आणि बोलताना मराठी बोलतो, तर तशी त्याची काही हो. फ्रेंच लिपी आहे की ती इंग्लिशमध्येच लिहिली जाते? तर काय आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? नाही, ते इंग्लिशमध्ये आपले जे वर्ड्स असतात ना, तसंच लिहिलं जातं. फक्त त्याचा उच्चार वेगळा असतो. म्हणजे भाषा ही फ्रेंच आहे, पण त्याची लिपी जी आहे ती इंग्रजीच आहे, असं म्हटलं तरी काही चुकीचं नाहीये, बरोबर? हां, चुकीचं नाहीये. तर जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगावंसं वाटतंय तुला आज या ठिकाणी? तुम्ही हे फ्रेंच लँग्वेज जरूर शिका. तिथं फक्त फ्रेंच लँग्वेज नाही, तर बाकीचे दुसरे जे बाहेर कंट्री आहेत, त्यातले पण काही लँग्वेज आपल्याला शिकायला मिळतील. हे जॉइन करा असं त्यांना सांगावसं वाटतं. तसं तर म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा परीक्षा देत होतो 8 तारखेला, परीक्षा देताना आम्हाला ते फर्स्टली कळलंच नाही, की ते पहिलं आपण ऑप्शन चूज करून सबमिट करायचं होतं. तर आम्ही काय केलं, आम्ही ग्रुप करून बसलो होतो. तर 5-6 जणांचा ग्रुप होता, फ्रेंड्स होते सोबत. हां. तर मग आम्ही असेच क्वेश्चन करत होतो. मग सगळे क्वेश्चन टिक मार्क केलं आणि मग भरला फॉर्म. म्हणजे दिलं ते. मग ते एरर दाखवत होतं, होतच नव्हतं. मग ते त्या दिवशी झालंच नाही. मग त्यांनी परत फोन लावलं आणि सांगितलं, की परत एकदा तुमची एक्झाम घेण्यात येणार आहे. तर मग आम्हाला परत खूप टेन्शन आलं, की आता काय करणार? दुसरे प्रश्न टाकणार की काय? काय होणार? तर मग आमच्या शिक्षकांनी सांगितलं, की असं काही नाही. तुम्ही अभ्यास या. आपण ते एक्झाम घेऊ. तर टीचरांनी परत सांगितलं, की ते सबमिट करायचं असतं आणि मग क्वेश्चन चूज करायचं असतं. असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि जर आपल्याला वाटलं, की ते पहिलं क्वेश्चन चुकलेलं आहे, तर त्याला आपण परत सोडवू शकतो. अशी परीक्षेची सगळी योजना होती त्यांची. तर हे सुद्धा आम्हाला खूप आवडलं होतं. बरं. खूपच छान. आणि जे काही शिकवण्याची जी पद्धत आहे, ती कशी आहे त्याबद्दल काय सांगाल? त्यांनी पहिले आम्हाला ते उच्चार पूर्ण करून दाखवत होते. सोबत ते बुकलेट पण दिलेले होते, म्हणजे त्यात स्पेलिंग वगैरे सर्व होतं. पहिले त्यांनी फ्रेंचमध्ये करून दाखवत होते आणि मग त्याच्यानंतर मराठीमध्ये ट्रान्सलेशन करत होते. अच्छा. मराठीमध्ये पण होतं आणि हिंदीमध्ये पण होतं आणि इंग्लिश पण होतं. वाह! त्याच्यामुळे तुम्हाला ते सोपं गेलं. 3 प्रकारचे बुकलेट. हो, त्याच्यामुळे सोपं गेलं. मराठी समजेल आपल्याला, तर सर्वांनी हिंदी किंवा मराठीच घ्यावं आणि ज्यांचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे, त्यांनी इंग्लिश घ्यावं. बरं. नक्कीच. तर नक्कीच दिव्या, खूप छान माहिती तुम्ही सांगितलीत आणि तुमच्या वयाच्या किंवा इतरही व्यक्तींना या भाषेचा उपयोग होऊ शकतो आणि आपण कुठलेही काही नवीन शिकलं, की त्याचा कुठे काही उपयोग होत नाही असं होत नाही. आपण जे शिकतो ते कुठे ना कुठेतरी कामात येतंच. त्यामुळे सगळ्याच वयोगटातल्या व्यक्तींना आपण अपील करूया, की फॉरेन लँग्वेज जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याचा वापर तुम्हीसुद्धा करा आणि जर्मन आणि फ्रेंच दोन्ही भाषा कमीत कमी किमतीमध्ये शिकण्याची आपल्याला संधी मिळणार आहे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. त्यामुळे आपण सगळ्यांनीच याचा फायदा नक्की घेऊया. आणि दिव्या, तुम्ही सोलापूरहून आज आमच्याशी जोडल्या गेलात आणि इतकी छान आम्हाला माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे देखील मनःपूर्वक आभार. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला 10वीच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि छान पेपर लिहा आणि छान मार्क मिळवा. थँक यू. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.